आळीपाळीने आपण वाचणार आहोत. स्तोत्र क्रमांक 23 आपल्या परिचयाचं स्तोत्र आहे. ते स्तोत्र आपण आळीपाळीने म्हणूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नित्य मार्गाने चालवतो. तुझ्या छतरीतून मी जात असलो तरी रिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धैर्य देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काटोकाट भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. आमेन. असलेलो वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस जुन्या करारातून यहेजकेल या ग्रंथातून 17 ते 24 आपण वाचणार. आपल्यासाठी मोरेस ब्रदर वाचतील. जुन्या करारातून यहेजकेलाचा ग्रंथ याचा 34वा अध्याय आणि 17 ते 24 ही वचनं आपण ऐकूयात. पान क्रमांक 1004. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा तुमचे असे होईल, मी मेंढरांमध्ये इडक्या बोकड्यांमध्ये निवाडा करीन. तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायांनी तुडविता. तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करिता. हे काहीच नाही असे तुम्हाला वाटते काय? माझी मेंढरे तुमच्या पायांनी तुडवलेला चारा खातात व तुमच्या पायांनी गढूळ केलेले पाणी पितात. ह्यास्तव प्रभू परमेश्वर यास म्हणतो, पहा, मीच पुष्ट पशु व रोड पशु यामध्ये निवाडा करीन. अशक्तास तुम्ही आपल्या अंगाने व खांद्याने धक्के देता व आपल्या शिंगांनी हुंदडून हाकून देता. म्हणून मी आपल्या कळपाचा बचाव करीन, म्हणजे ते इतपर दुसऱ्यांचे भक्ष्य होणार नाही. मी मेंढरांमध्ये निवाडा करीन. त्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यास चारीन. तो कोण? तर माझा सेवक दावीद. तो त्यास चारेल. तो त्यांचा मेंढपाळ होईल. मी परमेश्वर त्यांचा देव होईन व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल. मी परमेश्वर हे बोललो आहे. आमेन. हल्लुया. यावेळेस पत्राचे वाचन होईल. आजचे जे पत्र आहे पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 4 ते 6 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 4 ते 6 ही वचने आपण ऐकूया. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत असता, तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात. यासाठी की येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाला आवडणाऱ्या आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजक जन व्हावे. कारण असा शास्त्रलेख आहे, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. आमेन. हल्लुया. वाचले वर्ष परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस आपण शुभवर्तमानाच्या वाचनासाठी आपण उठून उभं राहूया. आणि आजचे शुभवर्तमान आहे योहान कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 11 ते 15 आपल्यासाठी पाळसाहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता घेतलेलं जे शुभवर्तमान आहे, योहान कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 11व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. मीच चांगला मेंढपाळ आहे. जो चांगला मेंढपाळ तो आपला जीव मेंढरासाठी देतो. परंतु जो मोलकरी आहे आणि मेंढपाळ नाही, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडगा येताना पाहून मेंढरास सोडून पळून जातो. मग लांडगा त्यांना धरतो आणि त्यांची दाणादाण करतो. तो पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे व तो मेंढरांची काळजी करत नाही. मीच चांगला मेंढपाळ आहे, आणि जसे बाप मला ओळखतो व मी बापाला ओळखतो, तसे मी आपले जे आहेत त्यांना ओळखतो व माझे जे आहेत ते मला ओळखतात. आणि मी आपला जीव मेंढरांसाठी देतो.
हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. असतात. आता मी मगाशी एक छोटासा उल्लेख केला. घरामध्ये पती पत्नीचा संबंध असतो, लेकरांचा आईवडिलांशी संबंध असतो, भावाभावंडाचा संबंध असतो. हे नाते संबंध असतात नाही का, आणि ते आपण जपत असतो. आपल्यामध्ये जरी कितीही वाद झाला, कितीही वितुष्ट आलं, तरी देखील ते पराकोटीला जाणार नाही याची होईल तितकी काळजी आम्ही घेतो. ते संबंध आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही ज्यावेळेस बाहेर पडतो घरातून, त्यावेळेस काही सामाजिक संबंध आमचे येतात, काही लोकांशी आमचे संबंध येतात, मित्र आमचे होतात, मैत्रिणी होतात, आमच्या शेजारी राहणारे त्यांच्याशी आमचे ऋणानुबंध जमतात, जुळतात. आणि सामाजिक पातळीवरती देखील मग तिथं आम्ही धर्म, जात, पंथ यांचा विचार करत नाही. अशा लोकांशी देखील आमचे संबंध जुळून येतात. काही ऑफिशियल रिलेशन्स असतात. ऑफिशियल म्हणजे काय, जिथे आम्ही काम करतो किंवा ज्या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतो अशा ठिकाणच्या लोकांशी आमचे संबंध येतात. आमचे कलिग्ज असतात, त्यांच्या बरोबरीनं आम्हाला चालावं लागतं, त्यांना देखील आम्हाला सांभाळून घ्यावं लागतं. त्यांच्याशी आमचं एक चांगल्या प्रकारचं नातं आम्हाला जोडावं लागतं. आणि मग आम्ही ज्यावेळेस मंडळीमध्ये येतो त्यावेळेस पालक आणि मंडळी यांचं देखील एक नातं असतं. पालक आणि मंडळी यांचं देखील एक परस्पर असं नातं असतं आणि ते असायलाच पाहिजे. आणि म्हणून मागाशी मी म्हटलं की तुम्ही जोपर्यंत मला तुमचं म्हणत नाही तोपर्यंत, आणि तुमचा माझ्यावर विश्वास असणं हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. तुमचा तुमच्या याजकांवरती विश्वास असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मगच तुम्ही अधिकारानं आणि हक्कानं तुमच्या याजकांशी शेअर करू शकता आणि याजकांशी बोलू शकता. मंडळीचं आणि याजकांचं देखील एक नातं आहे आणि ते नातं जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आमची आध्यात्मिक वृद्धी होऊ शकत नाही. ते नातं खूप बळकट होणं अत्यंत गरजेचं आहे. प्रियानो, आम्ही चर्चला चाललो असं ज्यावेळेस उल्लेख करतो, आपण अनेकांना कधी कधी फोनवर बोलत असताना आम्हाला चर्चला यायचं असतं आणि त्यावेळेस फोन येतात आणि मग आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो की मी आता चर्चला चाललोय. चर्च म्हणजे काय आहे? काय चर्च म्हणजे काय? काय? देवाच्या भेटीला येणं. मंदिर म्हणजे काय मग? चर्च म्हणजे ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र येणं, जिथे मंडळी किंवा एक्लेसिया ज्याला म्हटलेलं आहे. एक्लेसिया हा मूळ ग्रीक शब्द आहे आणि एक्लेसिया म्हणजे जिथे आम्ही ख्रिस्ताच्या नावासाठी एकत्र येतो, त्या एकत्र येण्याला चर्च म्हटलेलं. आणि जिथे एकत्र येतो ते काय आहे? ते मंदिर आहे, हो की नाही? आमचं एकत्र येणं दॅट इज चर्च. आम्ही ख्रिस्ताच्या नावासाठी एकत्र येतो, आम्ही एकत्र येण्याकरता चाललेलो आहोत. मग एकत्र येऊन काय करायचं असतं? दोषारोप करायचे असतात का? हा तसा, तो तसा, हा असं बोलला, ती तसं बोलली, नाही. आम्ही एकत्र कशासाठी येतो? ख्रिस्ताच्या नावासाठी एकत्र येतो. तर आम्ही ज्या ठिकाणी एकत्र येतो, ज्या मंदिरामध्ये आम्ही एकत्र येतो, तिथे आल्यानंतर आमची जबाबदारी काय असते? तर आमची जबाबदारी ही असते की आम्ही परमेश्वराचं गुणगौरव केलं पाहिजे. मंदिराची कन्सेप्ट किंवा मंदिराची संकल्पना आम्हाला जुन्या करारामध्ये कुठे पाहायला मिळते? निर्गमाच्या ग्रंथाच्या 25व्या अध्यायापासून जरूर घरी जाऊन वाचा. तिथून परमेश्वराची इच्छा ही होती की त्याचं वास्तव्य त्याच्या लोकांमध्ये असावं. आणि म्हणून त्यानं सभामंडपाचा जो आराखडा आहे तो मोशेला दिलेला आहे. त्या 25व्या अध्यायापासून आम्ही वाचायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मंदिराची जी कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे, ती परमेश्वरानं मोशेला तिथे प्रगट केलेली आहे. आणि नंतर कालांतरानं मग आम्ही शल्मोन जे पवित्र मंदिर बांधतो दगड विटांचं,
ते मंदिर आपल्याला नंतरच्या काळामध्ये पाहायला मिळतं. परंतु ज्यावेळेस इस्रायली लोक मिस्रामधून बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्यासाठी हातांनी बांधलेलं मंदिर नव्हतं, ते शक्यही नव्हतं, कारण त्यांना प्रवास करायचा होता. आणि त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांना काय हवं होतं? त्यांना सभामंडप हवा होता. हा सभामंडप कशासाठी? परमेश्वरानं त्यांना सांगितलेलं होतं त्याचं वास्तव्य त्यांच्यामध्ये असावं. आणि देवाचं वास्तव्य कोणत्या स्वरूपामध्ये होतं? सभामंडपामध्ये कोशाच्या स्वरूपामध्ये होतं. त्या कोशामध्ये काय होत्या? 10 आज्ञांच्या पाट्या होत्या. त्या 10 आज्ञांच्या पाट्यांच्या माध्यमातून परमेश्वरानं त्याचं अस्तित्व आपल्या लोकांमध्ये ठेवलेलं होतं. आणि मग तो कोश त्यांच्या बरोबर चालत होता. त्या 40 वर्षांच्या रानाच्या प्रवासामधून तो कोश त्यांच्या बरोबर चालत असेल. याजक तो कोश वाहत असत आणि मग ज्या ठिकाणी त्यांचा डेरा असे त्या ठिकाणी तो सभामंडप घालायचा आणि मग तिथे तो कोश ठेवला जायचा. याजक त्याची सेवा करायचा आणि जिथून पुन्हा त्यांना पुढच्या प्रवासाला जायचं असायचं पुन्हा तो सगळा सभामंडप आवरायचा, पुन्हा त्यांचा प्रवास सुरू व्हायचा. प्रियांनो, या सर्व गोष्टींचं मूळ आम्हाला या निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. याजकांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला कुठे पाहायला मिळते? ती देखील निर्गमाच्या ग्रंथामध्येच आम्हाला पाहायला मिळते, 40व्या अध्यायामध्ये. आणि तिथे परमेश्वरानं मोशेला सांगितलेलं आहे की तू अहरोन आणि त्याच्या मुलांना अभिषेक कर म्हटलेलं आहे. का अभिषेक कर? कारण त्यांनी माझी सेवा करायची आहे. अहरोनाच्या घराण्याला परमेश्वरानं, त्या अहरोनाला आणि त्याच्या मुलांना अभिषेक करण्याकरता परमेश्वरानं सांगितलेलं आहे. निर्गमाच्या ग्रंथाच्या 40व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिथपासून आम्हाला याजकीय सेवा पुढे कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल होत गेले, कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेले, हे आम्हाला पुस्तक ज्याप्रमाणे आम्ही वाचू, जुना करार ज्या पद्धतीने आम्ही वाचू त्याप्रमाणे आम्हाला त्या गोष्टी लक्षात यायला सुरुवात होतात. आणि मग आम्ही ज्यावेळेस मंडळी आणि याजक यांच्याकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस याजक कसे असले पाहिजेत आणि याजक कसे नसावेत, मंडळी कशी असली पाहिजे आणि मंडळी कशी नसावी, यासाठी मी काही शास्त्रपाठ तुमच्या समोर ठेवतो. बायबल असतील तर पटकन आपण ते काढायचे आहेत आणि ती जी वचनं आहेत ती आपण पटकन वाचायची आहेत. आता मी याजकांपासून सुरुवात करतो की याजक कसे असले पाहिजेत. निर्गमाचा ग्रंथ 40वा अध्याय आणि 15वं वचन. निर्गम 40:15. त्यांच्या बापाला जसा अभिषेक करशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरता याजक पदाचा दर्शक होईल. आमेन. याजक कसे असले पाहिजेत? याजक सेवा करणारे असले पाहिजेत. याजक परमेश्वराची सेवा करणारे असले पाहिजेत, कारण देवानं त्यांना निवडलेलं आहे त्याच्या सेवेकरता. गणनाचा ग्रंथ 25वा अध्याय आणि 13वं वचन. गणना 25:13. पुढे ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी यहोशुआ 18:7 काढून ठेवा. त्यानंतर 1 पेत्र 2 अध्याय 5 आणि 6 ही 2 वचनं. त्याच्यासाठी व त्याच्या मागून त्यांच्या संततीसाठी हा निरंतरचा याजक पदाचा करार होईल, कारण आपल्यामुळे देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त केले. हे कुणाबद्दल सांगितलेलं आहे? याजकाबद्दल सांगितलेलं आहे. तो याजक कसा असला पाहिजे? परमेश्वरा संबंधानं आवेशी असला पाहिजे. आम्ही पहिली गोष्ट बघितली, याजक देवाचा सेवक असला पाहिजे, कारण देवाच्या सेवेकरता याजकाला काय केलेलं आहे? परमेश्वरानं निवडलेलं आहे. मग हा याजक कसा असला पाहिजे? तर हा देवाच्या सेवेकरता आवेशी असला पाहिजे आणि मंडळीकरता प्रायश्चित्त करणारा असला पाहिजे. मंडळीसाठी प्रायश्चित्त करणारा असला पाहिजे. यहोशुआ 18:7. यहोशुआचा ग्रंथ 18वा अध्याय आणि 7वं वचन. आमेन. ठीक आहे. लेव्यांना परमेश्वर म्हणतो की लेव्यांना वतन देण्यात आलं नाही. ज्यावेळेस त्यांना त्या दुधामादाच्या प्रदेशामध्ये नेण्यात आलं त्यावेळेस सगळ्या वंशांना परमेश्वरानं वतन दिलेलं आहे.
परंतु याजकांना मात्र कुठलाही वाटा, कुठलीही जागा दिलेली नाही. कारण का? कारण परमेश्वर म्हणतो मीच त्यांचं वतन आहे, मीच त्यांचं वतन आहे. याजकांचं वतन काय आहे? प्रॉपर्टी आहे का? जमीन जुमला आहे का? नाही. याजकांचं वतन कोण आहे? तर परमेश्वर त्यांचं वतन आहे. आणि म्हणून या वचनातून याजकांसाठी खूप मोठी शिकवण आहे की आम्ही आमच्यासाठी अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीज गोळा करून ठेवायच्या नाही. बऱ्याच वेळा काय होतं, सांगण्याकरता दुःख होतं, परंतु वेगवेगळ्या गोष्टींमध्ये याजक अडकत जातात आणि मग नको त्या गोष्टी घडू लागतात. आणि एकदा ती लालसा सुटली की मग याजक देखील शेवटी मनुष्य आहे आणि मग त्या गोष्टींच्या मागं तो याजक धावू लागतो. व्हेअरॅज परमेश्वरानं सांगितलेलं आहे की मीच तुमचं वतन आहे. आणि म्हणून याजकानं कोणत्याही अशा प्रलोभनाच्या मागं किंवा अशा गोष्टींच्या मागं लागायचं नाही. हा त्याचा फार सरळ आणि स्पष्ट अर्थ आहे. 1 पेत्र 2 अध्याय 5 आणि 6. आमेन. कोनशिला व्हायचं. याजकानं काय व्हायचंय? जो मुख्य कोनशिला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो ज्याला पाया म्हणण्यात आलेला आहे, त्या पायावरती या मंदिराची उभारणी होत असताना याजकाची जबाबदारी काय आहे की त्या मंडळीचा कोनशिला त्याला व्हायचा आहे. आणि म्हणून खूप गांभीर्यानं या गोष्टीकडं याजकांनी देखील पाहणं फार आवश्यक आहे. याकोबाचं पत्र 5 अध्याय 14 आणि 15 ही वचनं. याकोब 5 अध्याय 14 आणि 15 वचनं. त्यानंतर तिथला पत्र 1 अध्याय आणि 5 वचन काढून ठेवा. तिथला पत्र 1 अध्याय 5 वचन. याकोब 5 14 15. तुमच्यापैकी कोणी दुःखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर म्हणून प्रार्थना करा. विश्वासाची प्रार्थना दुःखणाई त्याला वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. आमेन. याजक कसा असला पाहिजे? मंडळी करता मध्यस्थी करणारा पाहिजे. जे दुखणाईत आहेत, मग दुखणाईत म्हणजे फक्त शारीरिक दुखणं नाही, आमचं मनाचं देखील दुखणं असतं, हे पण लक्षात घ्या. त्या प्रत्येक आजारपणा करता, त्या प्रत्येक मेंढरा करता मध्यस्थी करणारा असा याजक असणं आवश्यक आहे. पुढे तिथला पत्र 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये काय म्हटलेलं बघा. सापडलं कुणाला? याजक हा व्यवस्था लावणारा असला पाहिजे. यावरून काय सिद्ध होतं? याजकाची जबाबदारी काय आहे मंडळीमध्ये? की सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या त्यानं पार पाडायच्या आहेत. रोमकरास पत्र 15 अध्याय आणि 16 वचन. सुवार्तेच्या कामी ख्रिस्ताचा सेवक म्हणून याजकानं तयार राहायचं आहे. याजकानं कशा पद्धतीनं त्याची सेवा करायची आहे, याजक कसा असला पाहिजे, हे पवित्र शास्त्रामध्ये या वचनातून आपण बघितलेलं आहे. आता याजक कसे नसावेत? याजक कसे नसावेत? 1 राजे 1 अध्याय आणि 7वं वचन. आता मी त्याची पार्श्वभूमी फक्त सांगतो, मग आपण पटकन पुढे जाऊ. 1 राजे 1 अध्याय आणि 7वं वचन. या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अब्याथार याजक जो आहे त्यानं काय केलेलं आहे? त्यानं अदोनिया हा जो दाविदाचा मुलगा आहे त्यानं बंड केलं होतं आणि त्या बंडाला या अब्याथार याजकानं खत पाणी घातलेलं आहे. एक प्रकारे त्याला चुकीच्या मार्गावर जाण्याकरता या याजकानं प्रवृत्त केलं किंबहुना त्याला काय केलेलं आहे? सहकार्य केलेलं आहे. घरी गेल्यानंतर जरूर हा अध्याय वाचा.
एक राजे पहिला अध्याय आणि त्याच्यामध्ये ही सगळी कथा आपल्याला पाहायला मिळते, ती घटना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, याजकीय सेवा करत असताना कोणत्याही बंडाला याजकानं प्रवृत्त करू नये किंवा त्यांना सहकार्य करू नये. मंडळीमध्ये जर कोणी बंड करणार असेल तर लक्षात घ्या, हे फक्त मी आपल्या मंडळीपुरतं बोलत नाही, हे युनिव्हर्सल आणि वैश्विक बोलणं आहे. कोणत्याही याजकानं का असेना त्यांच्या मंडळीमध्ये जर बंड होत असेल तर त्या बंडाला, त्या बंडखोर प्रवृत्तीला कधीच खत पाणी घालता कामा नये, कारण त्यामुळं खूप मोठा नाश ओढावून आल्याचं आपल्याला या घटनेमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढे ज्यावेळेस आपण घरी जाऊन हे जरूर हे शास्त्रपाठ वाचा. 1 शमूएल 3 अध्याय आणि 13वे वचन. या वचनाप्रमाणे याजक कधीच चुकांवर आणि पापांवर पांघरूण घालणारा नसावा. याजक कसा नसावा? चुकांवर पांघरूण घालणारा नसावा. एली याजकानं काय केलं होतं? त्याच्या मुलांना त्यानं समजावून सांगितलं होतं का? त्याची मुलं किती अधमपणे मंदिरामध्ये असताना लोकांशी वागत होती हे आपल्याला शमूएलाच्या पहिल्या अध्यायामध्ये, 1 शमूएलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते 2-3 अध्याय सुरुवातीचे वाचून पहा. आणि त्याच्या मुलांना त्यांना आवरणं आवश्यक असताना एलीनं ते केलं नाही आणि त्याचा फटका मात्र परमेश्वरानं फार वाईट रीतीनं त्या एली याजकाला नंतर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. शमूएलाच्या माध्यमातून हा निरोप देवानं पोहोचवलेला आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, याजकांची जबाबदारी ही देखील आहे की याजकानं अशा चुकांसाठी कोणावरही पडदा टाकू नये. मग आज जबाबदारी काय आहे? आम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताकडे पाहतो, ख्रिस्तानं तर त्याच्या रक्तानं आम्हा प्रत्येकाला खंडून घेतलेलं आहे. ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर आम्हा सगळ्यांचे पाप काय केलेले आहेत? धुतलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जर तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे तर अशा चुकणाऱ्या मेंढरांसाठी याजकानं काय केलं पाहिजे? त्यांना कळपातून बाहेर काढायचं का? नाही. अशासाठी याजकांची जबाबदारी ही बनते की त्या संबंधित व्यक्तीला किंबहुना त्या संबंधित कुटुंबांना त्यांच्याशी भेट घेऊन, त्यांना समजावून सांगून, त्यांचे प्रश्न सोडवून, त्यांच्या शंका कुशंका दूर करून, जर त्यांच्याकडून काही चुकत असेल तर त्या चुका दूर करून त्यांना पुन्हा कळपामध्ये आणणं हे आवश्यक आहे. याजक अजून कसे नसावेत? यहुदाचं पत्र आणि 11वा अध्याय त्यामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे धनलोभी नसावं. पैसा मिळवण्याकरता म्हणून ही सेवा कोणत्याही याजकानं करू नये. आणि म्हणून मी आजच तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ही सेवा मी पत्करले त्यावेळेस मी माझ्या सेवेचे 22 वर्ष पूर्ण झाले होते. मी इनलॅक्स अँड बुधराणीमध्ये काम करत होतो, सर्व्हिस करत होतो. त्यानंतर मी 5 वर्ष औंधमध्ये एका हॉस्पिटलमध्ये सेवा केली. परंतु मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन BTH करून मग या सेवेमध्ये मी आलेलो आहे. आणि म्हणून हे नेहमी लक्षात असू द्या की मी कुठल्या पैशांच्या लोभानं किंवा तुमच्याकडून मला काहीतरी मिळावं या लोभानं मी कधीच तुमच्या घरी व्हिजिटसाठी येणार नाही. हे पक्क ध्यानात ठेवा. ती माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. माझ्या मेंढरांची काळजी घेणं आणि होम व्हिजिट करणं ही याजकीय जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्णपणे पाळण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. त्यामुळं मी ज्यावेळेस तुमच्या घरी येईल त्यावेळेस कधीच कुठल्याच गोष्टीचं बर्डन घेऊ नका. हे आजच मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगत आहे. आता मंडळी कशी असावी आणि मंडळी कशी नसावी ह्याचे काही संदर्भ आपण बघूयात. मंडळी कशी असली पाहिजे? रोमकारास पत्र 13वा अध्याय आणि 1 वचन वाचा. फार सोपं वचन आहे, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. परमेश्वरानं ज्यांना अधिकारी म्हणून नेमलेलं आहे त्यांच्या अधीन असणारी मंडळी असली पाहिजे. बरोबर की नाही? आतापर्यंत आपण याजक कसे असावेत आणि कसे नसावेत हे बघितलं. आता मंडळीची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? मंडळीची जबाबदारी काय आहे? मंडळीची पालकाप्रती काय जबाबदारी आहे? आता तेही आपण बघू. वचन आम्हाला काय सांगतं
की आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या अधीन असलं पाहिजे. ह्याचा अर्थ काय होतो की मंडळीची ही जबाबदारी आहे की आम्हाला परमेश्वरानं जो याजक दिलेला आहे, आमच्याकरता जो अभिषिक्त दिलेला आहे, आमच्याकरता जो पहारेकरी दिलेला आहे, त्या याजकांचा सन्मान आम्ही केला पाहिजे. ही कोणाची जबाबदारी आहे? ही मंडळीची जबाबदारी आहे. ते याजक जे आम्हाला सांगतील ते आम्ही ऐकलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही केलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. ही मंडळीची नैतिक जबाबदारी आहे. जेव्हा आम्ही याजकांकडून काही गोष्टींची अपेक्षा करतो त्यावेळेस याजकांप्रती आमच्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत, आमची देखील काही कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य देखील मंडळीनं निश्चित अर्थानं पार पाडली पाहिजेत. आणि ती पार पाडणं ही वचनानुसार ती मंडळीकरता बंधनकारक आहेत. वचन आम्हाला सांगतं की आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या अधीन असलं पाहिजे. याजकांची देखील ही जबाबदारी आहे की त्यांनी कुणाच्या अधीन राहायचंय? बिशप साहेबांच्या अधीन असायचं आहे. आणि बिशपांनी देखील कुणाच्या अधीन असायचंय? त्यांचे जे अधिकारी आहेत. आणि मंडळीच्या सर्वसामान्य सभासदापासून तर CNIच्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी काय आहे? कुणाच्या अधीन आम्ही असायचंय? तर जो आमचा महायाजक आहे, जो तुमचा आणि माझा महान मेंढपाळ आहे. अल्टिमेटली आम्ही सर्वांनी कुणाच्या अधीन असायचंय? तर आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन असायचं आहे. परंतु चर्चच्या व्यवस्थेमध्ये ह्या ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत या चर्चच्या व्यवस्थेकरता हितकारक आहेत आणि म्हणून मंडळीनं याजकांच्या अधीन असणं ही मंडळीची जबाबदारी आहे. पुढं गलातीपत्र 5 अध्याय 7 वचन आणि 10 वचन, या वचनाप्रमाणे मंडळीची जबाबदारी काय आहे किंवा मंडळी कशी असावी? गलाती 5, 7 आणि 10 ही 2 वचन. तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला? मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड होईल. फार महत्वाची वचन आहे. तुम्ही चांगले धावत असताना तुम्हाला अडखळण व्हावं असं कोणी केलेलं आहे का? तुम्हाला कोणी अडखळण केलेलं आहे का? प्रियानो, लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळेस विश्वासामध्ये वाढत असतो त्यावेळेस आमच्यावरती नेहमी सैतानाचे हल्ले होतात आणि त्या विश्वासापासून बऱ्याचदा आम्ही काय होतो? बहकवले जातो. आम्हाला अनेक वेळा असं वाटतं की कदाचित त्या चर्चमध्ये गेलो, त्या फेलोशिपमध्ये गेलो तर आम्हाला अजून काहीतरी ऐकायला मिळेल, काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल. आम्ही त्या अमक्या एका पास्टरचं जर आम्ही ऐकलं तर अजून आमची आध्यात्मिक वृद्धी चांगली होईल. नेहमी लक्षात ठेवा, ज्या मंडळी करता तुम्ही निवडलेले आहात त्या मंडळीचे तुम्ही अधिकृत सभासद आहात. ख्रिस्त विश्व मंडळीसाठी तुमची नेमणूक झालेली आहे. या मंडळीचे तुम्ही सभासद आहात आणि म्हणून इथे जे तुमचे अधिकार आहेत ते अधिकार तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाहीत. हे कायम लक्षात असू द्या. आम्ही आमच्या मंडळीशी विश्वासू आहोत का, हा त्याचा अर्थ आहे. आम्ही आमच्या मंडळीतल्या सभासदांशी विश्वासू आहोत का, आम्ही आमच्या पालकाशी विश्वासू आहोत का, हे फार महत्वाचं आहे. आम्ही आमच्या मंदिराशी विश्वासू राहिला पाहिजे, आमच्या पालकांशी आम्ही विश्वासू असलं पाहिजे. मला माहिती आहे या मंडळीतले अनेक सभासद वेगवेगळ्या ठिकाणी देखील जातात, देवाचं वचन ऐकण्याकरता जातात. हे सगळ्यांना माहिती आहे, कारण पुण्यामधल्या अनेक मेनलाईन चर्चमधले अनेक सभासद अनेक ठिकाणी देवाचं वचन ऐकण्याकरता जात असतात. पण एक लक्षात असू द्या, आम्ही जर आमच्या याजकांशी विश्वासू असू, आमचा जर आमच्या देवावरती विश्वास आहे, आमचा जर आमच्या मंडळीवरती विश्वास आहे, आमच्या सभासदांवरती विश्वास आहे, तर तुमची पावलं इतरत्र कधीच कुठं जाणार नाही. हे कायम लक्षात असू द्या. आम्ही एकमेकांशी विश्वासू आहोत का, हा आमच्यासाठी प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती घरी जाऊन आवर्जून विचार करा. आज जे हे रिकामे बेंचेस दिसत आहेत ना, हे सगळे रिकामे बेंचेस आपल्याला भरायचे आहेत. हे भरायची जबाबदारी फक्त याजकाची नाहीये. याजक त्याचे प्रयत्न करणार आहे, परंतु त्याला सपोर्ट करणं,
याजकांना सहकार्य करणं हे कमिटीचं तर कार्य आहेच, पण हे मंडळीचं देखील कार्य आहे, हे मंडळीची देखील जबाबदारी आहे. आणि म्हणून आज जे आपल्यामध्ये उपस्थित नाहीत, माझी विनंती आहे की त्या सगळ्या मेंढरांना आवर्जून जाऊन सांगा. मी तर येणारच आहे, पण तुम्ही पण त्यांच्याशी संवाद साधा. जर कुणाचा आपसात काही असेल तर मी मागं देखील सांगितलं होतं, ते सोडून द्या. कारण आज दिवस जे आहेत ते फार विचित्र आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचे दिवस फार जवळ येत चाललेले आहेत. आणि आम्ही आमची भांडणं, आमची दुःख जर आम्ही कुरबाळत बसलो तर लक्षात घ्या प्रियानो, रॅप्चर होत असताना आणि त्या दुसऱ्या आगमनामध्ये आम्हाला जर त्याच्या समोर, त्या ख्रिस्तासमोर आम्हाला न्यायासाठी जर उभं राहावं लागलं तर ते फार भयंकर असणार आहे. आणि म्हणून संत पाऊल म्हणतात त्याप्रमाणे की कसं तरी करून मला त्या पहिल्या पुनरुत्थानामध्ये सहभागी व्हायचंय. लक्षात घ्या, आमच्या मनामधली कटुता आणि द्वेष जोपर्यंत आम्ही काढून टाकत नाही, आमचं अंतःकरण जोपर्यंत आरपार स्वच्छ करत नाही, त्या ख्रिस्तानं आमच्या अंतःकरणामध्ये येऊन राहावं असं आमचं अंतःकरण इतरांबद्दल शुद्ध आणि स्वच्छ होत नाही, तोपर्यंत ख्रिस्त येणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, जे काही झालं असेल सोडून द्या, इतरांना भेटा. स्वतःहून आपण भेटल्यानं आपण लहान होत नाही, उलट आम्ही मोठे केले जातो. हे लक्षात घ्या. ज्यावेळेस एखाद्याशी आपला वाद असेल, अनेक वर्ष जर त्यांच्याशी आम्ही बोलत नसू आणि आम्ही जाऊन जर त्यांना भेटलो तर हा गिल्ट त्यांच्या मनामध्ये राहणार आहे की मला देखील हे वाटत होतं की माझ्या या भावाला, या बहिणीला भेटावं, परंतु गैरसमज, द्वेष, राग या गोष्टींमुळे मी देखील भेटायला जाऊ भेटू शकलो नाही. परंतु तो येऊन मला भेटला आणि हा गिल्ट त्या समोरच्या व्यक्तीच्या किंवा त्या भावाच्या, त्या बहिणीच्या मनामध्ये राहतो. प्रियांनो, हे सगळं आम्हाला दूर करायचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही दूर करत नाही तोपर्यंत हे बेंचेस जे आहेत ना, हे असेच रिकामे राहतील. हे बेंचेस आम्हाला भरायचे आहेत. ही टाकलेली सतरंजी आहे ही आम्हाला भरायची आहे. देवाच्या लोकांना, देवाच्या लेकरांना, जे आमचे सभासद आहेत, आमच्याच नात्यांमधले आहेत, त्यांना आम्हाला मंदिरामध्ये देवाचं वचन ऐकण्याकरता घेऊन यायचं. आणि म्हणून आम्ही आमच्या मंडळीशी आणि आमच्या याजकांशी आम्ही काय असलं पाहिजे? विश्वासू असलं पाहिजे. आम्ही जोपर्यंत विश्वासू असत नाही तोपर्यंत या गोष्टी होत नाही. मंडळी कशी असली पाहिजे? 1 थेसलोनिके 5:17 प्रमाणे अखंड प्रार्थना करणारे असले पाहिजे. मंडळी कशी असली पाहिजे? अखंड प्रार्थना करणारे असले पाहिजे. प्रियांनो, मंडळी कशी नसावी? पाळकांमध्ये भेद करणारे नसावे. 1 कोरिंथ 3:4 प्रमाणे याजकांमध्ये भेद करू नका. कारण कोरिंथच्या लोकांना पत्र लिहिताना संत पावलानं काय सांगितलं होतं? कोणी म्हणतो मी अपोलोसाचा, कोणी म्हणतो मी पावलाचा. अपोलोस कोण आणि पाऊल कोण? प्रत्येकाला परमेश्वरानं काय केलेलं आहे? संधी दिलेली आहे. परंतु या सगळ्यात शेवटी जर महान कोण आहे, ते मंदिर आणि ती मंडळी घडवणारा जर कोण आहे तर तो आहे परमेश्वर. आणि म्हणून यापूर्वी इथे ज्या याजकांनी सेवा केली ती निश्चित अर्थानं कौतुक करण्यासारखी सेवा आहे. त्या सेवेकडे आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. आज मी इथं आहे, माझ्यानंतर उद्या दुसरं कोणीतरी येईल, परंतु आम्ही कधीच कोणत्याही याजकांना कुठल्याही याजकांशी कंपेअर करू नये. मंडळी भेदभाव करणारी नसावी. मंडळी अजून कशी नसावी? तर मंडळी सभासदांमध्ये देखील भेदभाव करणारी नसावी. फक्त 2 संदर्भ ठेवतो. याकोबाचं पत्र 2 अध्याय 1 ते 4 आणि यहेजकेल 34 17 ते 24 मध्ये सांगितल्याप्रमाणे याकोबामध्ये काय म्हटलेलं आहे की एखादा श्रीमंत व्यक्ती तुमच्यामध्ये आलेला आहे, हातात सोन्याची अंगठी घातलेली आहे, चांगल्यापैकी उंची कपडे घातलेले आहेत, त्याचं आम्ही स्वागत कसं करतो? आम्ही त्यांना पहिल्या रांगेमध्ये बसवतो. आणि त्याच वेळेस जर एखादा भिकारी, एखादा गरीब सभासद जर आला तर त्याच्याशी आमची वर्तणूक कशी असते? आम्ही त्याला दुय्यम स्थान देतो, नाही का? हा भेदभाव करणारी मंडळी नसावी. आणि मंडळीमध्ये या गोष्टी आमच्या जीवनामध्ये कधीच नसाव्यात. प्रकटीकरण याचा 2 अध्याय 16व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे मंडळी पश्चाताप करणारे असले पाहिजे. आम्ही पस्तावा करणारे नसावेत. मंडळी कशी असली पाहिजे?
पश्चाताप करणारे असले पाहिजेत. आणि जिथे पश्चाताप होतो त्या ठिकाणी, त्या कुटुंबामध्ये, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्या मंडळीमध्ये पुन्हा ती पातकं होत नाहीत. यहुदानं काय केलं? यहुदानं पस्तावा केला. आणि पस्तावा केल्यामुळं त्याला काय करावं लागलं? आत्महत्या करावी लागली. पस्तावा आणि पश्चाताप याच्यामध्ये खूप बारीक अंतर आहे, खूप पुसटशी रेषा आहे. ती रेषा आणि तो भेद आम्हाला कळाला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस पश्चाताप करतो त्यावेळेस तो पश्चाताप आम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन जातो. आम्ही पस्तावा करतो त्यावेळेस तो पस्तावा आम्हाला नरकाकडे घेऊन जातो. हे नेहमी लक्षात असू द्या. आणि जिथे पश्चाताप केला जातो त्या ठिकाणी, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्या कुटुंबामध्ये, त्या मंडळीमध्ये ती पातकं पुन्हा कधीच होत नाहीत, किंबहुना इतर कुठलीही पातकं कधीच केली जात नाही. आणि म्हणून मंडळी पश्चाताप करणारे असले पाहिजे. प्रियानो, लक्षात घ्या, आम्हाला रोज तारणाची गरज आहे. जर तुम्हाला कोणी म्हटलं असेल ना की 1982 साली माझं तारण झालं, 1995 साली माझं तारण झालं आणि मी देवाकडे वळालो, मी देवाकडे वळाले आणि आता मी तारण पावलेली आहे, आता मी तारण पावलेलो आहे. लक्षात घ्या, अशी माणसं नेहमी इतरांना भुलवणारी असतात. आम्हाला रोज तारणाची गरज आहे, आम्हाला रोज पश्चातापाची गरज आहे. आम्ही रोज पश्चाताप केलाच पाहिजे, रोज आम्ही तारण स्वीकारलं पाहिजे. आणि त्याकरता आम्हाला एकच आहे, जे पवित्र शास्त्र आहे हे अत्यंत ट्रान्सपरंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला इतरत्र कुठंही जायची गरज नाही. आणि म्हणून जर मंडळी म्हणून आम्ही पश्चाताप करणारे असे असू, आम्ही जर आमच्याच मंडळीशी, आमच्या याजकांशी विश्वासू असणारे असू, तर लक्षात घ्या, परमेश्वर आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये या मंडळीसाठी याजकीय सेवा देण्याकरता, म्हणून मी आज खूप जाणीवपूर्वक मंडळी आणि याजक यांचे परस्पर संबंध कसे असले पाहिजेत हे अगदी पहिल्याच दिवशी मी काय करणार, अगदी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याप्रमाणे आपल्याला एकमेकांना घेऊन पुढं जायचं आहे. आणि त्याकरता परमेश्वर आपल्याला खूप आणि खूप आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. पित्या परमेश्वरा, या ख्रिस्त विश्व मंडळीची जबाबदारी तुझा निरोप्या म्हणून, तुझ्या वतीनं काम करणारा सेवक म्हणून, याजक म्हणून तू आजपासून माझ्यावर सोपवलेले आहेस. मागील प्रभुवारापासून तू माझ्यावर सोपवलेले आहेस प्रभू. आणि याबद्दल तुला धन्यवाद देतो. पित्या परमेश्वरा बापा, आम्ही याजक आणि मंडळी म्हणून खऱ्या अर्थानं आत्म्याच्या प्रेरणेनं आम्ही तुझी स्तुती आणि आराधना तेव्हाच करू शकू ज्यावेळेस आम्ही एकत्र येऊ. प्रभू परमेश्वर, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव नसतील, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसेल, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एकमेकांबद्दलचे द्वेष नसतील, वाईट भावना नसतील. परमेश्वरा बापा, त्याच वेळेस आम्ही खऱ्या अर्थानं तुझी स्तुती करणारे तुझे आराधक हो. प्रभू परमेश्वरा, आम्हाला तुझे लेकरं होता यावं, तुझ्याशी विश्वासू राहून आमचं जीवन जगता यावं, याकरता तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या संगती तू राहा. या मंडळीवर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. आणि या मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तीवर, सभासदावर तुझा आशीर्वाद असू दे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन.